सध्या इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून केले जाणारे स्कॅम्स हे आता काही नवे राहिले नाहीयेत। पुण्यातल्या सुद्धा तरुणाबद्दल असंच काहीसं घडलंय। त्याला सुद्धा गे डेटिंग ॲप वापरणं अतिशय महागात पडलं। या ॲपवरून एका तरुणाने त्याला भेटायला बोलावलं आणि तिथे गेल्याच्या नंतर मात्र त्याच्याबरोबर भयंकर घडलं। नेमकं या तरुणाबद्दल काय घडलंय जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यातील हा 27 वर्षीय तरुण वाघोली परिसरामध्ये वास्तव्याला आहे। 11 जानेवारी रोजी तो एका गे डेटिंग ॲपवरती ऑनलाईन होता। तिथे त्याला एका तरुणाचा मेसेज आला। या मेसेजमधून त्यांनी पहिल्यांदा एकमेकांना आपली नावं वगैरे विचारली, कुठे राहायला आहेस वगैरे असं सगळं विचारलं आणि त्यानंतर समोरचा जो तरुण होता या तरुणानं पीडित तरुणाला कोंडव्यातल्या शीतल पेट्रोल पंपाजवळ रात्री 9च्या सुमारास भेटायला बोलावलं। त्याने बोलावल्याप्रमाणे त्याच्यावर विश्वास ठेवून हा तरुण सुद्धा त्या परिसरामध्ये पोहोचला। तिथे गेल्याच्या नंतर मात्र ज्या तरुणाला हा भेटायला गेलेला होता तो एकटा नव्हता, तर त्याच्याबरोबर आणखी 3 ते 4 जण होते। या तरुणांनी काय केलं तर यांच्याकडे आधीच काही शस्त्र होती। या चौघांनी मिळून या तरुणाला कुठेतरी थांबवून ठेवायचा प्रयत्न केला, त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला, त्याला शिवीगाळ केली, शस्त्रांचा धाक दाखवत त्याला आपल्या बरोबर कोंडव्यातल्या पानसरे नगर नावाचा एक परिसर त्या ठिकाणी आहे तिथल्या निर्जन स्थळी नेलं। तिथे नेल्याच्या नंतर अर्थातच आजूबाजूला कोणीच नव्हतं। तिथे त्याच्याबरोबर यांनी मारहाण केली, त्याला अश्लील शिवीगाळ केली, त्याला धमकावण्यात आलं। त्याच्याकडे जो काही मुद्देमाल आहे तो त्याला काढून द्यायला सांगितलं गेलं। यामध्ये मग या तरुणाकडे त्याचा मोबाईल होता, तो मोबाईल फोन असेल, त्याच्या हातातली अंगठी असेल, त्याचबरोबर त्याच्याकडे जी काही कॅश रक्कम होती ती सगळी कॅश सुद्धा काढून घेतली गेली आणि इतकं कमी की काय म्हणून त्याला जवळच असलेल्या एटीएम जवळ नेऊन तिथे एटीएम मशीन मधून त्याच्या अकाउंटमध्ये जे काही पैसे आहेत हे पैसे सुद्धा काढायला सांगितले। असे जवळपास 80,000 रुपये जे आहेत ते सुद्धा त्याच्याकडून काढून घेतले। म्हणजे इतका मोठा सगळा मुद्देमाल त्यांनी काढून घेतला। त्याला प्रचंड मारहाण केली आणि या मारहाणीच्या नंतर सुद्धा याची वाच्यता जर कुठे केलीस तर मग तुझी खैर नाही, मग तुला बघून घेऊ, अशा पद्धतीने त्याला धमक्या देऊन मग या तरुणाला सोडून देण्यात आलं। अर्थात या सगळ्याच्या नंतर हा तरुण प्रचंड घाबरलेला होता। अशाच अवस्थेत त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार दाखल केली। ज्या तरुणांविरोधात ही तक्रार दाखल झालेली होती त्यांची नावं देखील त्याला माहिती नव्हती, कारण तो केवळ एकाला भेटायला म्हणून गेलेला होता। तिथे मग 3-4 जण आधीपासूनच होते, दबा धरून बसलेले होते, हे सगळं त्याला काहीच माहित नव्हतं। त्यामुळे त्याला मारहाण नेमकी कोणी केली आहे वगैरे याविषयीची त्याला माहिती नाहीये। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता ज्या पेट्रोल पंपाच्या जवळ या तरुणाला भेटायला बोलवलेलं होतं तिथले काही सीसीटीव्ही फुटेजेस असतील किंवा मग पानसरे नगर मधले काही सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून त्यामध्ये कुठे हे तरुण कॅप्चर झालेले आहेत का, त्याच्या माध्यमातून त्यांची ओळख पटते का वगैरे हे सगळं आता पोलिसांकडून तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय। हे जे तरुण आहेत ते जवळपास 20 ते 22 याच वयोगटामधले असल्याचं या पीडित तरुणाचं म्हणणं आहे। त्यामुळे इतक्या लहान मुलांकडून त्याच्याबरोबर जे काही घडलं यामुळे हा तरुण सुद्धा आता घाबरून गेलेला आहे आणि अर्थात पोलिसांकडून असे प्रकार पुन्हा घडू नयेत किंवा या प्रकरणामधले जे कोणी आरोपी आहेत त्यांना तातडीने पकडण्यात यावं यासाठी पोलीस सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा आपण डेटिंग ॲप्स वापरतोय किंवा सोशल मीडिया वापरतोय या सगळ्यामध्ये समोरच्या व्यक्तीवरती अंधविश्वास ठेवणं, त्याच्यावरती पूर्ण विश्वास टाकून त्याला भेटायला जाणं वगैरे हे किती धोकादायक असू शकतं याच्या केसेस अशा पद्धतीच्या या आधी सुद्धा अनेकदा घडून गेलेल्या आहेत। महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत अशी प्रकरणं कैकदा घडलेली आहेत। मात्र असं सगळं असताना आता तरुणांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हे सगळं घडत असल्यामुळे सोशल मीडिया वापरताना किंवा डेटिंग ॲप्स वापरताना समोरचा व्यक्ती कोण आहे, तो खरंच तसा आहे का आणि तो जे काही आपल्याला सांगतोय, आपल्याशी बोलतोय हे सगळं खरं आहे का, तो खरंच विश्वास ठेवून त्याला भेटायला आपण जाऊ शकतो का, या सगळ्याची शहानिशा केल्याशिवाय अशा पद्धतीनं कुणालाही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटायला जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा आता पोलिसांकडून करण्यात आलंय। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।